जळगाव व संग्रामपूर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळातर्फे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 729व्या पुण्यतिथी पर्वावर दरवर्षीप्रमाणे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व समाजभूषण सत्कार सोहळा रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक हरिभाऊ इंगळे, डॉक्टर सौ स्वाती वाकेकर, ॲडव्होकेट ज्योतिताई ढोकणे, मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भोपळे, डॉक्टर शेषराव भोपळे, रामदास वाकेकर, वासुदेवराव भोपळे, नितीन सातव, राजू आसोलकर, सुनील तायडे, गणेश भड, सारंगधर गोमासे, सुरेश वानखडे, विलास मसनेसर, अशोक कलोरे आदी उपस्थित होते। यावेळी माळी समाजभूषण सन्माननीय PM घाटोळ यांचा प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, सिल्वर मेडल देऊन सत्कार कृष्णराव इंगळे, उर्मिलाताई इंगळे, डॉक्टर स्वातीताई वाकेकर, ज्योतिताई ढोकणे तथा मान्यवर यांनी केला। या प्रसंगी समाजातील 5 डॉक्टरसह सर्व प्रावीण्यप्राप्त 375 गुणवंतांचा सत्कार करण्यात येऊन सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख बक्षिसे देण्यात आली। तसेच समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांचा सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की समाजाची प्रगती करण्यासाठी युवक युवतींची भूमिका महत्त्वाची ठरते। यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी। शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हटलं गेलं ते खरंच आहे। ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही, म्हणून शिक्षण घेऊन प्रगती करा असे आवाहन केले। तसेच माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की जीवनात अशक्य काहीच नाही। भावी उज्ज्वल जीवन जगत असताना स्पर्धेत आपण टिकण्यासाठी प्रयत्न करावे। तसेच विविध उद्योग करून समाजाची व आपली प्रगती साधावी यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका सौ कल्पनाताई इंगळे निमकर्डेताई यांनी केले, तर आभार ज्ञानदेव राजनकार यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, जळगाव जामोद। कल्पना करा आणि मनात ठरवा आणि तिथपर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकाल। प्रयत्न तुमच्या त्या ठिकाणी आवश्यक आहे। आणि म्हणून आजची जी पिढी आहे यांनी ठरवायचं की मला काय करायचं। आपल्या आपल्या आवडीने मुलांची जी आवड असेल ती पालकांनी विचारात घेतली पाहिजे। त्याला कशामध्ये आवड, मुलांनी थोडंसं आपल्या आई वडिलांची काय इच्छा आहे त्या हिशोबाने प्रयत्न केले पाहिजे। दोघांच्या आवडीनिवडीचा किंवा विचाराचा मध्य साधून आपण मार्गक्रमण केले नाही तर अजून प्रेशर आणून नका मुलांवर। कुठं सर्वच डॉक्टर होत नाहीत। आता डॉक्टरची क्रेज आहे जो तो म्हणते मी MBBS झालं पाहिजे। कोचिंग क्लासेस निघून लाखो करोडो रुपये कोचिंगचे लाटून राहिले। आमचे इतके डॉक्टर होतात, इतके डॉक्टर होतात, पेपरामध्ये लाख 2-5 लाखाच्या जाहिराती देतात, पैसे येतात। आज मी पेपरमध्ये वाचलं का जवळपास 8,000 कोटी काहीतरी या कोचिंग क्लासेसचं GST कमिशन सरकारला मिळालं। GST त्याच्यावर GST आहे।